जगण्याशी व्हावी आता फुलटू दोस्ती. टेंशन को मारो गोली बदलू ग्रॅव्हिटी. तुमची नियमची हो दे युनिटी. तुमची नियमची हो दे युनिटी. गाजू दे PCT इन्फिनिटी. PCT इन्फिनिटी. PCT इन्फिनिटी. PCT इन्फिनिटी. नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलाय PCT's इन्फिनिटी 90.4 FM हा पिंपरी चिंचवडचा पहिला कम्युनिटी रेडिओ. श्रोते हो, आयुष्याच्या उत्तरार्धात जगण्याचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी, आयुष्याची संध्याकाळ शांत, निवांत आणि सुंदर होण्यासाठी आजपासून आपण इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर सुरू करत आहोत एक नवीन मालिका, जिचं नाव आहे उत्तरायण. या मालिकेची संकल्पना आणि सादरकर्ते आहेत स्मिता कुलकर्णी. आज ऐकूया या मालिकेचा भाग पहिला. जीवन त्यांना कळले हो. जीवन त्यांना कळले हो. मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. जीवन त्यांना कळले हो. जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळले हो. चराचरांचे होऊनी जीवन स्नेहासम पाजळले हो. नमस्कार मंडळी, इन्फिनिटी रेडिओ 90.4 FM वर मी स्मिता कुलकर्णी खास ज्येष्ठांकरता असलेल्या मालिकेमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वपू काळेंनी एक खूप छान स्टेटमेंट सांगितलंय की माणसानं वय वाढल्यावर ज्येष्ठ व्हावं, म्हातारं नाही. कारण म्हातारपण इतरांचा आधार शोधत असते, तर ज्येष्ठत्व दुसऱ्याला आधार देत असते. ते म्हणतात ना, एज इज जस्ट अ नंबर, असं याकडं पाहता आलं पाहिजे. पण हे सोपं आहे का? नाही. गेटिंग ओल्ड इज मॅन्डेटरी. नक्कीच वृद्धत्व सगळ्यांनाच येणार आहे. गेटिंग ओल्ड इज मॅन्डेटरी, बट फीलिंग ओल्ड इज ऑप्शनल. मनानं वृद्धत्व नको यायला. आणि त्यासाठी आनंदी वृद्धत्व, आनंदी कसं राहायचं हे आपल्याला जमलं पाहिजे. म्हणजे साधारणपणे 45-50 नंतर आता सर्वच जण रिटायरमेंट प्लॅनिंग करत असतात. पण रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे जनरली आपण सगळे फक्त फायनान्शियल प्लॅनिंग, मेडिकल इन्शुरन्स आहेत ना, हे सगळं बघून घेतो, जे अर्थातच गरजेचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे डिटॅचमेंट प्लॅनिंग. आणि या डिटॅचमेंट प्लॅनिंगची सुरुवात अशी मी म्हातारी झाल्यावर किंवा रिटायर झाल्यावर करेन असं काही होणार नसतं. तर ही आयुष्याची तिसरी इनिंग ज्यांना छान जमते त्या लोकांना डिटॅचमेंट प्लॅनिंग जमलेली असते, असं एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे. अशा सर्व एक्सपर्ट्सशी आपण या ज्येष्ठांच्या मालिकेमध्ये बोलणार आहोत. तर ही रिटायरमेंट म्हणजेच निवृत्ती काय असते, तर यावर एक खूप छान कविता आहे की निवृत्ती म्हणजे काय. निवृत्ती ही निसर्गाची प्रकृती. निवृत्ती ही एक वचनपूर्ती. निवृत्ती आत्मपरीक्षणाची व्याप्ती. निवृत्ती असते प्रगल्भतेची प्रतिकृती. निवृत्ती म्हणजे कर्तव्यपूर्तीची पावती. निवृत्ती म्हणजे साफल्याची स्वीकृती. निवृत्ती असते स्वातंत्र्याची प्राप्ती. बघा हा, निवृत्ती म्हणजे किती काय काय केवढे पॉझिटिव्ह विचार दिले त्याच्यात. निवृत्ती म्हणजे स्वातंत्र्याची प्राप्ती आणि म्हणूनच निवृत्ती असते निवांततेची ख्याती. आणि या निवांततेतूनच निवृत्ती बनते स्वानंदाची मूर्ती. पण हे सगळं जगता आलं पाहिजे. आता इतकं वेळ निवृत्ती म्हणजे काय काय ते सांगितलं, पण आता पुढचं वाक्य बघा. निवृत्ती म्हणजे
नव्हेच ती उर्वरितांची आसक्ती. निवृत्ती म्हणजे नव्हेच ती उर्वरितांची आसक्ती, कारण निवृत्ती असते असीम भक्ती. निवृत्ती असते मांगल्याची उक्ती. निवृत्ती म्हणजे जीवनावरची प्रीती. कारण सगळ्यात महत्त्वाचं, निवृत्ती म्हणजे फक्त नोकरीतली संसारातली निवृत्ती नाही, तर निवृत्ती म्हणजे एक ना एक दिवस आपल्याला हा देहसुद्धा सोडायचा आहे. आणि हेच खरं सत्य आहे. म्हणून निवृत्ती असते मांगल्याची उक्ती. निवृत्ती म्हणजे जीवनावरची प्रीती, कारण निवृत्ती हीच खरी शाश्वती. आणि म्हणूनच मी रिटायर झाल्यावर हे करेन ते करेन, मग मी भगवंताचं नाव घेईन, नामस्मरण करेन, तेव्हा मी मृत्यूला आनंदानं सामोरं जाईन. हे सगळं म्हणायला सोपं आहे, पण हे सगळं ऐन वेळी होणार नाही. आणि म्हणूनच या सगळ्यासाठी आपला स्वभाव, आपला अहम, मीपणा, माझं माझं, मी हे केलं ते केलं, माझ्या ह्या अपेक्षा, जनरेशन गॅप, पुढच्या जनरेशनला कळतच नाही, हे सगळं सोडून दिलं पाहिजे. कारण कालाय तस्मै नमहा. बदलतं जग, ही डिजिटल टेक्नॉलॉजी, ह्या सगळ्याबरोबर आपल्यालाही ॲडजस्टमेंट कराव्या लागणार आहेत. ह्या सगळ्यासाठी मनाची तयारी आहे का? हा बदल स्वीकारता येणार आहे का? आणि हे सगळं करण्यासाठी आपले विचार व्यापक हवेत. आणि म्हणूनच म्हणतात ना की अटॅच तर होतोच आपण, पण डिटॅच होता आलं पाहिजे. डिटॅचमेंट प्लॅनिंग जे आपण म्हणतो ते म्हणजे अटॅच तर होतोच आपण, पण डिटॅच होता आलं पाहिजे. वार्धक्याच्या पाऊलखुणा चाल करतायत अंगावर, कधी गुडघे, कधी पाय, तर कधी दुखतीये कंबर. ठाव सोडणाऱ्या दातांना हसून बाय म्हटलं पाहिजे. अटॅच तर होतो आपण, डिटॅच होता आलं पाहिजे. लेक व्हावी जावयाची, मुलगा सुनेचा झाला पाहिजे. आत्तापर्यंत आपलेच होते, आता एकमेकांचे झालेच पाहिजेत. नातवंड ही त्यांची संपत्ती, एवढी समज यायलाच हवी. अटॅच तर होतो आपण, डिटॅच होता आलं पाहिजे. ऑफिसच्या खुर्चीशीही किती अटॅच होतो आपण. पैसा, पद, प्रतिष्ठेचेही गुलाम होतो आपण. टायर्ड होण्याआधी रिटायर होता आलं पाहिजे. टायर्ड म्हणजे थकवा येण्याच्या आधी. टायर्ड होण्याआधी रिटायर होता आलं पाहिजे. अटॅच तर होतोच आपण, डिटॅच होता आलं पाहिजे. ज्याने दिली चोच तो देईल चारा पाणी. भरवणारे कोण आपण, तो आहे दुसरा कोणी. शरीर नश्वर, पण आत्म्याशी तादात्म्य होता आलं पाहिजे. शरीर नश्वर आहे, पण आत्म्याशी तादात्म्य होता आलं पाहिजे. अटॅच तर होतोच आपण, डिटॅच होता आलं पाहिजे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आयुष्याच्या उत्तरार्धाकडे जाताना शेवटी आपल्याला आठवण येते ती जगण्याची. अरे खरंच की, जगायचंच राहून गेलं होतं. अगदी हीच भावना कित्येकांच्या मनात घर करते. पण काय होतं, तेव्हा वेळ बऱ्यापैकी हातातून निघून गेलेली असते, कारण बरेचदा शरीर आता क्षीण होण्याकडे वाटचाल करत असतं. काही ना काही व्याधी जडलेल्या असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मुलं मोठी झालेली असतात. ती स्वतःच्या सांसारिक जीवनात प्रवेश केलेली असतात. पाखरं भुरकन उडून जावी तशी या मुलांची स्थिती असते. आणि मग उरतं ते एकटेपणाचं आयुष्य. खरी गरज तर 60 ओलांडल्यावर सहजीवनाची असते, पण नेमकं तेच कधी कधी काहींना मिळत नाही. आताचं वैद्यकीय शास्त्र ज्या वेगानं प्रगत होतंय ते पाहता ज्येष्ठत्वाचं स्वरूप आता बदलताना दिसते. 60 काय अहो, 80-85 वय सुद्धा आता आपण सहज पार करू शकू या टेक्नॉलॉजीमुळं. पण ते खूप सोपं आहे का सगळ्यांसाठी? पैसा, सहन करण्याची शक्ती, सगळ्यांची लागणारी मदत, या सगळ्या गोष्टी आजकाल खूप कठीण होत चालल्यात. सध्याच्या महत्वाकांक्षी जगात मुलांना सुद्धा आपल्या आईवडिलांसाठी इच्छा असूनही खूपदा वेळ देता येत नाही. ही खंत आहे, पण हे वास्तव आहे. मुलं करिअर डेव्हलप करायच्या नादात आईवडिलांकडे लक्ष देऊ शकत नाहीत, आणि मग मुलांना आपला अडसर नको म्हणून आईवडीलही पर्याय शोधत राहतात. पण म्हणून म्हटल्याप्रमाणे ज्येष्ठत्व हे वयामुळे येण्यापेक्षा मनाच्या स्थितीमुळे जास्त येतं. त्यामुळे जे स्वतःला वयोवृद्ध समजून आता काही करता येणार नाही असं समजतात, त्यांचं ज्येष्ठत्व थोडंसं कठीण जातं. पण आता आपल्याला काहीही परिस्थिती असो आनंदानंच जगायचं आहे असं म्हणून वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा स्वतःच्या उत्साहाच्या प्रकाशात ते स्वतःचंच काय तर इतरांचं आयुष्य सुद्धा प्रकाशित करतात. असे ज्येष्ठ आपलं ज्येष्ठत्व सुखसमाधानानं उपभोगतात.
आणि हे फक्त सांगण्यासाठी नाही, तर आपण आपल्या मालिकेत असे ज्येष्ठ जे आपलं आनंदी वृद्धत्व जगतायत यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. ज्येष्ठ मंडळींनी नातवंडात, छंदामध्ये, निसर्गात, चांगले विचार ऐकण्यात, वाचण्यात, अगदी आरामात असा सगळा वयाचा आनंद घ्यायचा असतो. ज्यांना प्रवास करणं शक्य आहे, पैशानं, शरीरानं, त्यांनी जरूर प्रवास करावा. थोडक्यात काय, मनाला समाधान देणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये वेळ घालवावा. कारण मेंदू कृतिशील असेल ना, तरच मनालाही शांती मिळते. तर अशा या ज्येष्ठांच्या मालिकेमध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणार आहोत. जसं की सिनियर सिकिगाई, म्हणजे आयुष्याचं पर्पज, आता जे काही उरले ते कसं घालवावं, ते पर्पज कसं शोधावं, आपले छंद कसे शोधावेत. कारण खूपदा आपल्याला छंद जोपासायला आजपर्यंत या करिअरच्या धगाड्यात वेळच मिळालेला नसतो. फिजिकल फिटनेस, मेंटल फिटनेस, पथ्यपाणी म्हणजेच डाएट, कायद्याच्या बाजू, यानंतर आपलं कौटुंबिक किंवा सोशल नेटवर्किंग हे किती आणि कसं गरजेचं आहे, अशा अनेक विषयांवर आपण चर्चा करणार आहोत. सो जाता जाता अजून एक छान कविता. हे परमेश्वरा, मला माझ्या वाढत्या वयाची जाणीव दे. बघा काय काय सांगितलंय. ही एक प्रकारची प्रार्थना आहे आणि खूप महत्वाची प्रार्थना आहे. हल्लीच्या जगात सायकोलॉजी वर्ल्डमध्ये याला ॲफर्मेशन्स असं म्हणतात. हे परमेश्वरा, मला माझ्या वाढत्या वयाची जाणीव दे. बडबडण्याची माझी सवय कमी कर आणि प्रत्येक प्रसंगी मी बोललंच पाहिजे ही माझ्यातली अनिवार्य इच्छा कमी कर. दुसऱ्यांना सरळ करण्याची जबाबदारी फक्त माझीच आणि त्यांच्या खाजगी प्रश्नांची दखल घेऊन ते मीच सोडवले पाहिजेत अशी प्रामाणिक समजूत माझी होऊ देऊ नकोस. काय काय सांगितलंय बघा या प्रार्थनेमध्ये. कारण जगाला बदलायचं नाहीये, आता आपल्याला बदलायचंय, अशा प्रकारची ही प्रार्थना आपण ऐकतोय. हे परमेश्वरा, मला माझ्या वाढत्या वयाची जाणीव दे. टाळता येणारा फापट पसारा आणि जरूर नसलेल्या तपशिलांचा पाल्हाळ न लावता शक्य तितक्या लवकर मूळ मुद्द्यावर येण्याची माझ्यात सवय कर. इतरांची दुःख आणि वेदना शांतपणे ऐकण्यास मला मदत करच, पण त्यावेळी माझं तोंड मात्र शिवल्यासारखं बंद राहू दे. अशा प्रसंगी माझ्याच निराशा, वैफल्यांचं रडगाणं ऐकवण्याची माझी सवय कमी कर. केव्हा तरी माझीही चूक होऊ शकते, कधीतरी माझाही घोटाळा होऊ शकतो, गैरसमजूत होऊ शकते, ह्याची जाणीव माझ्यामध्ये सतत ठेव. हे परमेश्वरा, अगदी शेवटपर्यंत माझ्यात प्रेमाचा ओलावा, गोडवा, लाघवीपणा कायम टिकून राहू दे. मी काही संत महात्मा नाहीये हे मला माहितीच आहे, पण निदान एक बिलंदर बेरकी खडूस माणूस असं म्हणून मी मरू नये हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. विचारवंत होण्यास माझी ना नाही, पण देवा मला लहरी करू नकोस. दुसऱ्याला मदत करण्याची इच्छा आणि बुद्धी मला जरूर दे, पण गरजवंतांवर हुकूमत गाजवण्याची इच्छा मात्र मला देऊ नकोस. शहाणपणाचा महान ठेवा फक्त माझ्याकडेच आहे अशी माझी पक्की खात्री असून सुद्धा हे परमेश्वरा, ज्यांच्याकडे खरा सल्ला मागता येईल असे मोजके का होईना पण 4 मित्र हे मला कायम दे. इतकीच माझी प्रार्थना. तेव्हा पुन्हा पुढच्या भागात भेटूया. या ज्येष्ठांच्या मालिकेमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा करणार आहोत. तेव्हा जरूर ऐका PCET's इन्फिनिटी 90.4 FM.